हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे. तर आज आम्ही शेताला आलो आहोत, छान असं शेताची सैर करायला आणि सोबत जेवण पण आणलं. छान जेवण करायचं आहे. आणखीन मी तुम्हाला सगळं काही म्हणजे फिरून दाखवणारच आहे की आम्ही पण ना तब्बल 1 वर्षानंतर म्हटलं तरी चालेल, कारण गेल्या वर्षी ना येळा मावशाला आम्ही इथं आलेलो, त्याच्यानंतर ना आत्ताच मी इथं आली आहे. तर मला तर खूप भारी वाटते आणि आल्यावर ना मला यायची तर इच्छा होतीच. म्हणजे अधूनमधून गावाला येणं होतं आमचं, पण शेताला नाही येणं होत, कारण 1-2 दिवसासाठी असं येतो आणि परत तेच कामापुरतं काही फंक्शन म्हणा, नाही तर कुठलाही सणवार म्हणा त्याच्यापुरतंच आलं, मग त्याच्यामध्ये एवढा दिवस सगळं निघून जातं आणि शेताकडे यायचं काही होतच नाही. सो आता आवर्जून आम्ही आलोत. उद्या तर आम्हाला रिटर्न जायचं आहे ते. सो म्हटलं की आज जाऊन यावं, छान असं शेअर करावं शेताची एक छोटीशी ट्रिप, चेंजेस आणि शेताला आल्याचं छान एक आनंद पण मिळून जाईल. आणि आदूला म्हणजे माहिती पण असायला पाहिजे ना की शेताचं छान, त्यांना पण वातावरण, आमचं शेत वगैरे सगळ्या गोष्टी अनुभव. हाय कर म्हणू आदू. हाय हाय. मग तर चला, मग मी तुम्हाला सगळं काही म्हणजे इथं जे जे शेतामध्ये आमच्या इथं काय पिकवतो वगैरे सगळं काही मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो आजचं ब्लॉग ना खूप असं इंटरेस्टिंग असणार आहे, तर कंटिन्यू तुम्ही बघत राहा. मनोची एंट्री इन शेतामध्ये, छान मनोची एंट्री होलेली आहे. ये आदू, मनो ए मनो, शेतामध्ये येऊन कसं वाटतंय मनू? शेतामध्ये येऊन कसं वाटतंय मनू तुला? ए मनू बोल बोल, मनू बोल, काय खावलाली मनू तू? काय खावलाली? मला पण देते, ठीक आहे, थँक्यू. काय खावलाली आदू? तुला कसं वाटतंय माझ्या शेतामध्ये येऊन? छान वाटतंय, खूप खूप छान वाटतंय. काय करणार तू आता? काय करणार शेतामध्ये? काय खातेस? कशाचे? तुरीचे शेंगा की वाटाण्याची शेंगा की डहाळे? काय खाणार तू? होवाळा भाजूचा पण ते बघा व येत आहेत ते बघ. कोण येणार अल्ला मारता, कोण येते बघ. आदू. तर आत्ता आम्ही ना इथं तुरीच्या शेतामध्ये आहोत आणि हे पण येत आहेत, पण आदूला ना मला हात पकडायचं होत नाही आहे, म्हणून तिचं ती येते आणि तिचं काहीतरी किचकिच चालू आहे की तू माझा हात पकडत नाही आहेस मम्मा, फक्त मनूलाच तो बघतीयस, असं ती थोडंसं गोळ मारत होती, पण तिला समजावलं. आणि सर्वात आधी ना आम्ही इथं म्हणजे आमच्या आजी सासऱ्यांची समाधी आहे, जिथे की पाया पडायसाठी आम्ही चाललो आहोत सगळेजण. कारण वेळामोशाला आलो तर आम्ही कंपल्सरी इकडे येऊन नैवेद्य वगैरे दाखवून पाया वगैरे पडणं दर्शन होतं, पण आलोच नाही होत. तर सासूबाईंनी बोललं की तिकडे आधी जाऊन पाया पडून आणून मगच खाली जाऊयात, कारण वाटेतनंच आम्ही जात असतो. म्हटलं की ठीक आहे. तर इथं पाया वगैरे पडलं आणि छान आधुनी पण छान दर्शन वगैरे घेतलं होतं. पाया पडून परत आम्ही निघालो आहे खाली शेताकडे, जिथे की आधी जेवण करायचं होतं, म्हणून छान असं जेवण करायला बसलो होतो. कोंदीची पोळी होती जे घरामध्ये, मी एकटीच जेवण करत आहे कारण ते सगळे घरी ऑलरेडी जेवून आले आहेत, पण माझी इच्छा होती की शेतामध्ये थोडंसं जेवायचं, खूप दिवस झालं होतं, म्हणून मी घेऊन आले होते. आणि सोबतच मनू आदूला फोर्स केले, पण ती काही जेवायला तयार नव्हती, म्हणून मी जेवत होते. आणि मनू छान कोंदीची पोळी खात आहे, दे म्हटलं तर ती काही द्यायला तयारच नाही आहे. आज तिचं ती बॉटल घेऊन थांबली आहे, तिला फक्त पाणी लागतं, जेवायला नसेल तरी चालतं. मग मस्त असं निवांत जेवण वगैरे करून हे सगळे आत्या वगैरे आमच्या खाली गेले होते. आत्या म्हणजे सासूबाई तिकडे आवऱ्याची शेंगा, वाटाण्याची शेंगा असतात ते सगळं घ्यायला. आणि इथं हे वाटाण्याचं वेल आहे, जे की वाटाण्याची शेंगा मला खूप आवडतात. आणि हे वाला तिक्क्या काय म्हणतात, सरसो त्याचे आहेत रोपटं, जे की खूप मोठे आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. ते बरं का शेतामध्ये एकदम फोटो काढायसारखा सीन असतो. त्यानंतर इथं जोंधळ्याच्या शेतामध्ये 2-3 ठिकाणी होते तसं शेंगा, पण आम्ही तिथले नाही घेतलोत. वाटाण्याच्या शेंगांना भाजून तूप लावून त्यावरती मीठ वगैरे शिंपडून खाल्लं तर खूप टेस्टी लागतात, म्हणून आधी मी इकडं आले आणि त्याच्यावरच तेच आम्ही घ्यायला इथं आलो होतो. आणि मनू पण इथं बसून मस्त एन्जॉय करते, कारण तिला पण एक वाटाण्याची शेंग हातामध्ये दिलं होते आणि ती खूप मन लावून खाते.
खाती आहे, कारण ते तिला आवडले. आणि आदूचं पण सेम तसंच काहीचं चालू होतं. पण आदू सुरुवातीला 1-2 झाडाची तोडली आणि त्यानंतर ना ती फक्त मी जे तोडलेले शेंगा घेऊन खात बसली होती एक ठिकाणी. आणि माझं म्हणजे तोडायचं चालू होतं शेंगा. सो छान शेंगा वगैरे तोडून घेतलो. आणि खरंच ना शेताला आल्यावर केवढं भारी वाटतं आहे, खरंच काही सांगू शकत नाही. कारण 1 वर्षानंतर तब्बल आम्ही शेतामध्ये आलो आहे आणि एवढं छान वातावरण. पूर्ण संध्याकाळ झाली होती आम्हाला, कारण खूप लेट झालं होतं यायला. आणि असं वाटत होतं की थोडंसं आधी यायला पाहिजे होतं, जेणेकरून आम्हाला जास्तीचा वेळ इकडे स्पेंड करता आला असता. पण थोडंसं घरामधले कामं हे ते आवरून यायला थोडासा वेळच झाला. आणि तब्बल आता 5-5:30 असं वाजले होते. सो पूर्ण संध्याकाळ झाली होती, म्हणून आता परत पण जायचं होतं. आणि इथं आमच्या यांचं थोडंसं गोळ मारणं चालू होतं, कारण इथं डहाळे जे असतात ना त्याचं होवाळा भाजलं होतं, म्हणजे भाजलं होतं त्याला छान. आणि ते पण आम्हाला खायचं होतं. म्हणलं की ते पण खाऊया. आणि पटापट आम्ही सगळं काही आवरून घेतलं. खायचं काही एवढं व्यवस्थित झालं नाही, पण थोडंफार तरी एन्जॉयमेंट झालं. पण आणि थांबायची इच्छा होत होती, पण असं काही थांबू नाही शकत, कारण पूर्ण दिवस गेला आहे. मनोची अशी काही करामत चालू आहे, हॅलो वगैरे म्हणणं. आणि ते होवाळा आम्ही पूर्ण नाही खाल्लं होतं, म्हणून ते भरून घ्यायचं काम आत्याचं म्हणजे आमच्या सासूचं यांचं असं काही चालू होतं. सो ते घेऊन आम्ही घराकडे निघालो होतो. पण ना खरंच शेतातनं निघायची काही इच्छा होत नव्हती खूप दिवसानंतर आल्यामुळं. आणि त्यानंतर ढाळे वगैरे आणले होते आमच्या सासरे, ते पण घरी घेऊन जायचं होतं. हे ना आम्हाला म्हणजे गावी हैदराबादला जाताना घेऊन जायचं होतं, म्हणून आणले होते. सो ते पण आम्ही घेऊन गेलो. सो संध्याकाळ पूर्ण झाली आहे. आणि आदू पण तिचं असं म्हणणं असतं की तू माझं का नाही व्हिडिओ घेत, माझं पण घे ना, मी दिसतच नाही आहे. तिचं असं गोळ चालूच असतं. सो ना आम्ही सगळं संध्याकाळी खाणं पिणं सगळं काही आवरून तर रिटर्न आत्ता घरी निघालो आहे आम्ही. सो हे आणि मी सासू म्हणजे अनेक दुसरी 2 गाडी आहेत, तसं म्हणजे छोट्या दिरांची आणि आमची एक, त्यांच्यासोबत आत्ता जाणार होते. आणि मी आदू आणि आदूचे पप्पा एक गाडीवर आम्ही जात होतो. सो आत्ता तरी आम्ही घरी निघालो आहे मस्त एन्जॉय करून. आणि खरंच ना परत यायची इच्छा तर खूप आहे, पण आता आम्हाला ऑलरेडी उद्या जायचं आहे, तर आता काही कधी येणार काय माहिती, सांगता नाही येणार. सो आत्ता पूर्ण बघू शकता, पूर्ण म्हणजे पूर्ण संध्याकाळ झाली आहे आणि पूर्ण सूर्य मावळला आहे. आणि वातावरण केवढं भारी वाटते ना, मी सांगूच शकत नाही. तर चलो भेटूया परत नवीन एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.